नमस्कार. सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे. ज्ञान, संपत्ती, देवतांचा गुरुग्रह 15 जुलै 2026 रोजी अस्तंगत होईल. न्याय देवता शनी 27 जुलै 2026 रोजी मीन राशीत वक्री होईल. ते 11 डिसेंबर 2026 पर्यंत वक्री राहील, नंतर मार्गी होईल. काही राशींना फायदेशीर असलं तरी 3 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कामात संयम, गुंतवणुकीत सावधानता, आरोग्याकडे लक्ष द्यावे. सिंह शनी ग्रहाच्या वक्री गतीमुळे मानसिक ताणतणाव वाढेल. वैवाहिक जीवनात मतभेद वाढण्याची शक्यता आहे. संयम, शांतता राखा. कामाच्या ठिकाणी मेहनतीच्या तुलनेत अपेक्षेप्रमाणे मोबदला मिळणार नाही. विलंब होईल. निराश होऊ नका. वेळ बदलेल, सगळे व्यवस्थित होईल. धनु अस्तगुरु ग्रहाचा आपल्यावर थेट परिणाम होईल. गुरु धनु राशीचा स्वामी आहे. काही कामे लांबणीवर पडतील. आर्थिक बाबतीत घाई गडबड नको. सावधगिरीने राहा. लांबच्या प्रवासात नुकसान किंवा खर्चात वाढ होईल. कुंभ शनी आपला स्वामी आहे. आत्मविश्वासात कमतरता भासेल. सहकाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. विषय वाढवून देऊ नका. गुंतवणूक कटाक्षाने टाळावी. आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अनावश्यक खर्चामुळे परिस्थिती बिघडेल. सिंह, धनु व कुंभ राशींच्या जातकांना संयम, शांतता राखणं आवश्यक आहे. परिस्थिती बदलत असते. कायमस्वरूपी काहीही नसते. चॅनल लाईक, शेअर व सबस्क्राईब करा ही विनंती. पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.